नवीन आशा निर्माण झाल्या आम्हाला. खरंच खूप त्रास काढला मॅडम आम्ही पाण्यासाठी, खूप प्रत्येक गोष्टीसाठी आम्ही त्रास काढला. खूप बारदाण्याचेच वगैरे झोपडे वगैरे होते सर्व, म्हणजे पत्र्याचे बारदाण्याचे. खूप म्हणजे हालापेष्टा आम्ही त्यावेळेस खूप काढल्या. ना 9च्या नंतर बाहेर निघू शकत नव्हतो लेडीज. सगळे म्हणजे असे नशा करणारे हे ते असे उभे राहायचे रोडवर. आणि जे आंघोळ करायचो ना तर ते असं पत्र्याचा एक डब्बा होता तो पुरायचा आणि त्याच्यात पाणी साठायचं ते, आणि मग ते साठून आम्ही मोठ्या गटरात असं बादलीने ओतायचो. अक्षरशः खूप हाल काढले. पण आता आहे ना सरकारने न्याय केला आमच्यावर. तर आपले मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचे खरोखर आभार आहेत. गटराचं खूप भरपूर आम्ही त्रास काढून इथे आलेला आहे. नमस्कार, महा MTP मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी गायत्री श्रीगोंदेकर आणि कॅमेरामॅन आहे जयेश पाटील. गुढीपाडवा म्हणजे नवचैतन्याचा एक नवीन सुरुवात करण्याचा दिवस. आपल्याला माहिती आहे की मुंबईमध्ये विविध पुनर्विकास प्रकल्पांना आता गती मिळते आहे. असाच एक बहुचर्चित प्रकल्प आहे तो म्हणजे धारावी पुनर्विकास प्रकल्प. या प्रकल्पाबाबत बाहेर अनेक गोष्टी, अनेक अपप्रचार, अफवा पसरवल्या जातात. मात्र याच्यातील उल्लेखनीय बाब म्हणजे शताब्दी नगरचे जे पात्र रहिवासी होते त्यांना आता एका पक्क्या 1 BHK घरामध्ये तात्पुरत्या संक्रमण शिबिरामध्ये स्थलांतरित करण्यात आलेलं आहे. ही संक्रमण शिबिरातली घरं नेमकी कशी आहेत ही आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलंच आहेत. मात्र आज आपण अशा नागरिकांशी संवाद साधणार आहोत ज्यांचा गुढीपाडव्याचा हा पहिलाच सण त्यांच्या नव्या घरामध्ये साजरा केला जातोय. एका छोट्या झोपड्यातून एका 1 BHK घरामध्ये आल्यानंतर त्यांचा सणाचा उत्साह नेमका कसा आहे तो जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून. आता आपण जाणार आहोत लवंगरे काकूंच्या घरी. लवंगरे काकूंच्या नेमक्या भावना काय आहेत, त्या नव्या घरामध्ये त्यांचा उत्साह नेमका काय आहे. चला तर मग जाणून घेऊयात त्यांच्याकडूनच. नमस्कार, मी रामचंद्र लवंगारे. मी कमल रामचंद्र लवंगारे. धारावीत तर मला 50 ते 55 वर्ष झाले. 50 ते 55 वर्ष झाले. आणि मला वाटतं 99ला की काय आम्ही शताब्दी नगरमध्ये राहायला गेलो. शिफ्ट झालो. तिथे मग समजा बारदाण्याचेच वगैरे झोपडे वगैरे होते सर्व, म्हणजे पत्र्याचे बारदाण्याचे. खूप म्हणजे हालापेष्टा आम्ही त्यावेळेस खूप काढल्या. कधी पाणी येत नव्हतं, कधी पाणी जात होतं, कधी पाणी नव्हतंच. गल्ली वगैरे खूप घाणच होत्या. रोड वगैरे एकदम पूर्ण घाण. शौचालय वगैरे काही नव्हतं. तरी पण काढले आपले काही गरिबीमध्ये दिवस. बालपणच धारावीचं. धारावी शाहूनगर माझं बालपण. खूप म्हणजे आता काय सांगायचं तुम्हाला. आम्ही ना 9च्या नंतर बाहेर निघू शकत नव्हतो लेडीज. सगळे म्हणजे असे नशा करणारे हे ते असे उभे राहायचे रोडवर. आणि शौचालय नव्हतं मेन म्हणजे मीडियम. शौचालयाला इथून म्हणजे अर्ध्या तासाच्या अंतरावर जावं लागायचं महिलांना. सकाळी डब्बा ठेवून यायचं आणि मग टॉयलेटला जायचं अर्ध्या तासाने. असं परिस्थिती होती. आणि जे आंघोळ करायचो ना तर ते असं पत्र्याचा एक डब्बा होता तो पुरायचा आणि त्याच्यात पाणी साठायचं ते, आणि मग ते साठून आम्ही मोठ्या गटरात असं बादलीने ओतायचो. अक्षरशः खूप हाल काढले. पण आता आहे ना सरकारने न्याय केला आमच्यावर. खरंच खूप खूप आनंद. खरं तर आजचा सण एकदम खूपच आनंदात आम्ही साजरा केला. एक नवीन घरामध्ये आणि पहिलाच पाडव्याचा सण आम्ही आज खूप आनंदात साजरा केला. नवीन आशा निर्माण झाल्या आम्हाला. खरंच आमची मुलं पण एवढी आनंदली ना. खूप त्रास काढला मॅडम आम्ही पाण्यासाठी, खूप प्रत्येक गोष्टीसाठी आम्ही त्रास काढला. खूप खरंच आज प्रथम आपले मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचे खरोखर आभार आहेत की त्यांनी आज म्हणजे आजपर्यंत एवढा रूम कोणाला मिळालाच नाही झोपडपट्टीवाल्यांना. आणि आज त्यांनी अशी सुविधा करून दिलेली आहे की त्यांनी 4-5 वर्षासाठी आम्हाला दिलेलं आहे. पण इथून जाताना सुद्धा आम्हाला खूप वाईट वाटेल की एवढं सुंदर घर दिलंय आणि आता परत दुसरीकडे शिफ्ट करताना
धारावीकरांना माझं हेच सांगणं आहे की आज तुम्ही पात्र आहात तर सरकार तुम्हाला नक्कीच देणार, का तर आम्हाला दिलेलं आहे. आम्ही पात्र आहोत म्हणून आम्हाला संक्रमण शिबिरामध्ये सध्या 1 बेडरूम किचन हॉल दिलेला आहे. आणि जर तुम्ही पात्र असाल तर तुम्हालाही मिळेल. मला तर वाटत नाही सरकार कोणावर अन्याय करेल. नाही. आणि का तर या अफवांवर तर सरकारने विश्वासच ठेवू नये या माणसाने. सरकारने आल्यापासून भरपूर काही दिलेलं आहे. मेरा नाम विशाल राजू निर्मल है. हम लोग पहले चौल में रहते थे, डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर नगर, जहाँ पे मतलब बाथरूम का प्रॉब्लम था और गटर का प्रॉब्लम था. वहाँ से हम यहाँ पे शिफ्ट हो गए. 10 दिन हुआ हमको यहाँ पे आके. बट यहाँ पे वहाँ से अगर कंपेयर करेंगे तो वहाँ से बहुत अच्छा है. यहाँ पे अटैच बाथरूम के साथ में है, गटर का प्रॉब्लम नहीं है और मतलब ज़्यादा स्मेल नहीं आता है, कचरे का प्रॉब्लम नहीं है, रोज़ टाइम पे आते हैं. और ये हमारा इस बिल्डिंग में फर्स्ट फेस्टिवल है हमारा, ये पहला त्यौहार है गुड़ी पाड़वा का. माझं नाव गीता संतोष निर्मल. हे आमचं धारावीमध्ये आम्ही होतो शताब्दी नगरला, कारण तिथे आम्हाला भरपूर त्रास होता पाण्याचं, गटराचं. खूप भरपूर आम्ही त्रास काढून इथे आलेला आहे. आता आम्हाला इथे येऊन ह्या बिल्डिंगमध्ये आम्हाला खूप छान वाटलं. हे आपलं गुढीपाडवाचं पहिलं सण आहे आपल्या लोकांचं. आम्हाला इथे खूप सोय आहे, आम्ही इथे खूप चांगले राहतो. स्वतःचं पक्क घर ही ज्या पद्धतीने प्रत्येक नागरिकाची एक स्वप्न असतं आणि ही स्वप्नपूर्ती करण्यासाठी तो अविरत झटत असतो, त्याच पद्धतीने त्याच्या या प्रयत्नांना यश देण्याचं काम राज्य सरकारच्या माध्यमातून सध्या घडताना दिसत आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्प असेल किंवा मुंबईतील इतर पुनर्विकास प्रकल्प असतील, या प्रकल्पांना आता गती मिळत आहे. त्याच पद्धतीने नागरिकांमध्ये पक्की घरं मिळण्याबाबतचा विश्वास देखील निर्माण होतो आहे. आता आपण लवंगरे काकूंशी संवाद साधताना पाहिलं की त्यांना स्वतःचं पक्क घर मिळाल्यानंतर त्यांचे अश्रू अनावर झाले होते. त्यांना त्यांच्या भावना शब्दात मांडताना अक्षरशः गहीवरून आलेलं होतं. खरं तर हीच एक प्युअर भावना आहे आणि हेच सत्य आहे की आता मुंबईतल्या प्रत्येक नागरिकांना स्वतःचं हक्काचं पक्क घर मिळण्याचा विश्वास आता निर्माण होतो आहे. आणि इतर धारावीकरांना देखील त्यांनी या माध्यमातून संदेश दिलेला आहे की सरकारवर विश्वास ठेवा. निश्चितच प्रत्येक धारावीकरांची गृहस्वप्नपूर्ती आगामी काळात निश्चितच होईल. हा विषय आवडला असल्यास अधिकाधिक धारावीकरांपर्यंत नक्की पोहोचवा. तूर्तास धन्यवाद.